निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्या कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता तशी फार कमी आहे, कारण मंत्रिमंडळाची बैठक पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे प्रचाराकरता केवळ 6 दिवस उरलेले आहेत। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार दौऱ्यावर आहेत, त्यामुळे उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे उद्याची कॅबिनेट लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे, कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार दौऱ्यावर असताना कॅबिनेट कशी होणार हा मुद्दा आता उपस्थित होतोय। उद्या देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे हे नियोजित आहेत, त्यामुळे उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीवर काही सवाल आहेत। कॅबिनेटची बैठक दर आठवड्याला मंगळवारी खरं तर होत असते, पण आता मात्र कॅबिनेटच्या बैठकीवर सवाल उपस्थित होतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार दौऱ्यावर असल्यानं कॅबिनेटच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन यांच्याकडून। चेतन, काय अपडेट? निश्चितच लागवी सध्या नगर परिषद नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आजच आपण पाहिलं असेल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे आणि अशाच प्रकारे कॅबिनेटमधील वेगवेगळ्या मंत्री जे आहेत त्यांच्या देखील मतदारसंघांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेवटचे 6 दिवस प्रचारासाठी शिल्लक असताना आता ही जी उद्या होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे जी नियमितपणे मंगळवारी होत असते ती या आठवड्यात रद्द करण्यात आलेली आहे। आता पुढच्या आठवड्यामध्ये थेट कॅबिनेट बैठक घेतली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।